अमित शाह काय बोलायचं याच्यावर? काय बोलायचं काय? कोण आहेत अमित ठाकरे? आमचे राज ठाकरेंचे चिरंजीव. मग असं बोला अमित शाह. धोका कोणी कोणाला दिलाय महाराष्ट्र जाणतो. आणि म्हणून लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेनं भारतीय जनता पक्षाचा हिशोब चुकता केला. उद्धव ठाकरे यांनी धोका दिला नसून स्वतः अमित शहा यांनी धोका दिला महाराष्ट्राला आणि शिवसेनेला. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आमच्या पवित्र खोलीत जी चर्चा झाली, जे शब्द दिले घेतले, त्या संदर्भातली धोकेबाजी जर कोणी केली असेल तर ह्याच अमित शहाजींनी केली. हे सगळ्यांना माहिती आहे. आणि महाराष्ट्राच्या जनतेनं त्यांचा हिशोब लोकसभा निवडणुकीत चुकता केला. त्याच्यामुळे या राज्याची जनता कोणावर विश्वास ठेवते हे सांगायला नको. भाजपच्या आढावा बैठकीसाठी अमित शहा नाशिकमध्ये येत आहेत. भाजपच्या आढावा बैठकीसाठी अमित शहा येत आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री स्वागतोत्सुक असल्याचे होर्डिंग लागले शहरात. अमित शहाचा मुलगा आला इथे तरी पण मुख्यमंत्री स्वागताला येईल. लाचार, लोचट, स्वाभिमान शून्य सरकार इथे बसवल्यावर ते आपल्या उपकारकर्त्याच्या स्वागतासाठी हजर राहणारच. तुम्हीच आता मला सांगितलं की ते भारतीय जनता पक्षाच्या आढावा बैठकीसाठी येत आहेत आणि त्यांच्या लोकांनी मुख्यमंत्री स्वागताला येणार म्हणून सांगितलं आहे. म्हणजे मुख्यमंत्री हे दिल्लीची किती चाटुगिरी करतात या राज्याचे मुख्यमंत्री, असं कधी घडलं नव्हतं. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे. हा एका मर्यादेच्या पलीकडे ते राजकारणामध्ये या महाराष्ट्रानं कधी चाटुगिरी केलेली नाही. पण त्यांचे इकडले लोक अशा प्रकारचे होर्डिंग लावत असतील. आणि काय सांगावं, मुख्यमंत्री येतील सुद्धा. काम काय मुख्यमंत्री येतील सुद्धा. त्यांचे गॉडफादर इकडे येत आहेत, ज्यांनी त्यांना मुख्यमंत्री पदावरती एवढ्या करामती करून बसवलं आहे, खोटे नाटी कृत्य करून. येऊ शकतात, ते काही करू शकतात.